500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. प्रथमेश आणि साईश यांना पण पाहिलं तर दोन्ही खेळाडू आपण यायचे आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे साईश. पंकज पाटील पालन टेंबोड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. तर एका साईडला अजय घरत खानिवडेचा ब्रँड आणि संदेश ला आपण पाहताय सरपाडाचा ब्रँड. शेवटचा सामना खेळण्यासाठी संतोष पाटील आतुरलेत. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिलाच बॉल रिलीज झाल्यानंतर यावेळेला आपण पाहतायत पिच झाल्यानंतर थोडीशी अपील आणि अपील मध्ये उत्साह पण होता, आत्मविश्वास पण होता आणि यावेळेला चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता ही खासियत आहे. ज्या वेळेला हाईट असते तेव्हा परिपूर्ण उंचीचा फायदा घेणं फार महत्वाची गोष्ट. भावेश पाटीलने अपील केली होती जरूर. हलक्याच्या हाताने आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. मजबूर केलं होतं. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 0 ही खासियत राहिले आणि भल्या भल्या फलंदाजांना ज्याने मात्र जरूर दांडा गुल केलेल्या आहेत असा गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर पंकज पाटील पालन. अचूक टप्प्यावर भेदक मारा. त्यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त पुश केलं जातंय. त्या ठिकाणी हॅटकॅप परिधान करणारा शतीन पुढे सरसावेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. साईशला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मनोजी पाटील सज्ज असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या षटकानंतर साईश आपण अवेलेबल राहायचंय, त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचंय. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ जर विजयी होतोय तर भावेशजी घरत आणि संजोगजी घरत या 2 उद्योजकांकडून आपण 5,000 रुपये मात्र या ठिकाणी दिले जातील. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांच्या दरम्यान. अतिशय कडवी लढत आणि कडवा संघर्ष. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा पंकज पाटील पालन डेंजरस बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं इथे टेक्निक यूज हवी तशी होत नाहीये आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं की अचूक टप्प्यावर भेदक मारे करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते पंकज पाटील पालन यांच्याद्वारे. लेनचा लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं इथून कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आखाडीकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ निघून जातोय भावेशच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. कालच्या दिवसात परेश कुडू सरांचा सुद्धा आवाज ऐकला होता. आज पुन्हा एकदा जॉईन झालेत आमच्या उजव्या साईडला या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी. आक्रमकता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण आणि त्यांच्या समवेत संजयजी किरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आणि उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या व्यासपीठावर. तर बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते म्हणून मयूरजी कुडू नवसाईचा अनमोल रत्न आणि GBM ग्रुपचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
3 धावा पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावर एक चांगलं क्रिकेट म्हणून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3. चेंज ऑफ पेस यावेळेला सरळ निघून जातो. यष्ट्यांच्या वरून हलक्याशा हाताने चेंडू मात्र यावेळेला जरूर पिच केला गेला होता. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. राकेश पाटील एक्सपिरियन्स बॉलर, कर्तव्य दक्ष, आणि नेहमीच आम्ही म्हणतो की मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस यावेळेला नकल बॉल. अजय गरज सुद्धा स्माइल देत आहेत त्या ठिकाणी. खेळावं तर खेळावं कसं हा प्रश्न उद्भवला गेलाय खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. काही फलंदाज हे फास्टेस्ट बॉलरला जास्तीत जास्त मात्र हिट करण्यामध्ये ओळखले जातात, तर काही जे फलंदाज असतात ते स्लोवर वन चेंडू टेक्निक यूज करून स्लॉक स्वीपचे फटके जास्तीत जास्त खेळतात. ते आपण अद्यावत केलंय. प्रथम आणि साईशला हे पारितोषिक आलंय. सूरज पाटील आणि एका साईडला मोहित मडवी यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. हलक्याशा हाताने चेंडूला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करून खेळलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 4. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. नितीन आळवे सरांना विनंती करेन आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. स्लोवर वन. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द टॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंकज त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. सर एक मिनिट फक्त. तर आदरणीय संजय चिकडे सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय सन्मानित केले जाते साईश ठाकूर. बिरवाडीचा हा एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय आणि फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील, कारण जास्त काही विचारत नाही. मॅच सुरू आहे. जाऊया प्रभूजी शेडगे सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेत ऐकतायत. एकंदरीत 6 पर्व आमच्या समवेत खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत केलेले आहेत आणि आजच्या दिवसात सुद्धा आपण पाहू शकाल. आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2. ऑफ साइडला स्लोवर वन चेंडू होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा सुस्वागतम चौकार. गुड शॉट. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. थँक्यू डीजे. नवसाला पावणारी, हक्केला धावणारी ग्रामदेवता सत्वाई मातेला वंदन. बहाडोली प्रीमियर लीग जी आपण पाहत आहेत अप्रतिम आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाडली जाते आणि हेच गाणं मात्र खूप गाजलं जातं. 10 धावा 2 षटक यावेळेला कंप्लीट झाले. तिथून आपण अजून एक मॅच पाहणार आहोत. त्या अगोदर ड्वेल कॉम्बो या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेले. ते आहेत इथे आपण पाहू शकतायत नितीनजी आळवे सर. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. कसं वाटतं एकंदरीत आगरी प्रीमियर लीग? आपण पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करतात, परंतु या स्पर्धेमध्ये येऊन हा खेळाचा क्लास पाहून आणि कोर कमिटीचं नेचर पाहून कसं वाटतं? हा सर, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र भ्रमण करताना आज आगरी प्रीमियर लीग मध्ये का अभिमान वाटतो का आगरी आज खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म. म्हणजे नुसतंच आपण काही खेळाडूंची नावं घेत असतो, हा इकडून हा सांगलीचा आहे, हा पुण्याचा आहे, मात्र आपण कधी सांगणार का हा विरारचा आहे, बरोबर आहे, हा शिरसाटचा आहे. तर हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि या आगरी प्रीमियर लीग मध्ये पण व्यावसायिक खेळाडू खेळतात, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आतापर्यंत आयोजन आम्ही भरपूर बघितलं, मग ते आगरी असून दे, कोळी असून दे किंवा आगरी असून दे, तर या आयोजनाला खरोखर हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे. क्या बात आहे नितीनजी आळवे सर. फार मोलाचे शब्द आपण पाहत आहेत या ठिकाणी.
पण महाराष्ट्र भ्रमण केल्यानंतर एक एक्सपिरियन्स वेगळाच असतो आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये पंकज पाटील व्यावसायिक खेळाडू म्हणून पालन या नावाने जास्तीत जास्त विनर स्पोर्ट्स क्लब संघाकडून खेळताना, त्याने बंटी ओपेरा या संघाकडून खेळताना सुद्धा आपण पाहिलं या खेळाडूला खूप चांगला प्रगती केली. हळूहळू टप्पे गाठत आज केरळपर्यंत पोहोचला आणि केरळमध्ये जाऊन टेंबोडेचं नाव मात्र त्यांनी उज्ज्वल केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आज बर्थडे बॉय यस लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 11 धावा. 2.23 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. टिचून मारा केला जातो. या कुट टप्प्याचे चेंडू यावेळेला फारसे दिले जात नाहीत. प्रतीक्षा करतात फलंदाज की मात्र फुलटॉस बॉल येईल, ओरपीच चेंडू येईल, अकुट टप्प्याचे चेंडू येतील आणि त्या चेंडूला मी मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवेन. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट गॅप मध्ये खेळलाय. बॅटचं फेस ओपन करत असताना बॅक पंच पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नितीन आळवे सर. इथून अजून सुद्धा आपण पाहिलं तर 20 बॉल आहेत. मॅक्झिमम किती धावा यायला हव्या साधारण? हा, कारण आतापर्यंत रेकॉर्ड जर 5-6 दिवसांचा बघितलं तर 100+ धावा सुद्धा झालेल्या आहेत, 86 धावा झालेल्या आहेत. तर कमीत कमी मला वाटतं 25 ते 30 धावा यायला पाहिजे. निश्चित स्वरूपात ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. या चेंडूवर तर खरोखर मला आठवण झाली ती मंदार गरुडे यांची. सुपर टायमिंग. 6 धावा. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट. चेंडू जसा पिच झाला तशी बॅट फिरवण्याची शैली सँडीची पाहायला मिळाली. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टार्गेट केलं होतं शरीरभेदी मारा करण्यासाठी आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली लेग बाईचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येताना पाहायला मिळतोय. पंचांच्या खाणाखुणा फार महत्वाच्या असतात. नितीन आळवे सर सारखी नजर असते, शार्प नजर असते, ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेतात. 20 धावा झाले. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. प्रथम फलंदाजी करताना रिहान सुपर किंग बहाडोली, कल्पेश जिकडू साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय. चिंतेचा विषय बनला गेला. आतापर्यंत स्ट्रगल करतायत. या सर्व गोष्टी आपण पाहतायत. परंतु पंचांच्या बाबतीमध्ये काय म्हणतील आपण नितीन आळवे सर? या 3 पंचांबद्दल मी आल्यावरच बोललो, कारण ॲज अ क्रिकेटर म्हणून जर बघितलं तर अजित म्हात्रे आणि विरल नायर सर, स्वतः अशुतोष व्यवहारे, हे सुद्धा हे तिघजण क्रिकेट खेळलेले आहेत. 25-25, 30 वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. आपल्या नावाचा दबदबा अजित म्हात्रे सरांनी तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये केला होता. का बॅटिंग करायचे त्याचं कारण म्हणजे त्यांची जी हाईट आहे, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे आणि त्यांची जी ताकद होती त्यावेळेला खरोखर अजित म्हात्रे यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि एखादा अंपायर कसा असावा? तो क्रिकेटर असावा. निश्चित स्वरूपात एक्सरचा ब्रँड म्हणून ओळखलं जायचं आणि अजित म्हात्रे सरांकडून आम्हाला एक्सर गाव सुद्धा पाहायला मिळालं. एक्सर प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं नंदकुमार पाटील साहेब अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पार पाडली जाते, कव्हर केली जाते. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. रिहान सुपर किंग बहाडोली. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचा. आजचा 6वा दिवस, उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस. चॅम्पियन कोण बनेल? 182 मधून मॅन ऑफ द सिरीजचा हकदार कोण बनेल? 14 संघातून चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष असेल. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळत असताना भावेश पुढे सरसावले. गुड फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र या ठिकाणी जरूर दाखवला. अमित पाटील पुढे सरसावत असताना बॅकअपसाठी अमित पाटील ब्रँड आहे 900चा. 5 बॉल 5 षटकार मारण्याचा कारनामा. प्रियदर्शनी चिंचघर वाडा तालुक्यातील एक अप्रतिम मैदान आणि त्या मैदानात GCL मध्ये खूप चांगला MD पॅन्थर संघातून खेळत असताना मुदस्सीर पटेल यांच्या संघातून खेळताना मात्र तो रेकॉर्ड बरकरार राहिला होता. हलक्याच्या हाताने बॅटची एज टेकन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. 22 वर 1. चला घाई करा, वेळ दौडू नका. 22 तारखेलाच आपण नितीन आळवे सर जय श्रीराम नारा पूर्ण आपण पाहतोय महाराष्ट्रात, भारतभर सातत्याने घुमताना पाहायला मिळेल. आणि आता प्रत्येक जण मात्र गुड मॉर्निंग ऐवजी जय श्रीराम हेच फक्त वाक्य आपल्याला प्रत्येकाच्या मुखात आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगळं स्लोगन येणं फार महत्वाची गोष्ट असेल. 22 तारीख खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी सुद्धा, कारण मालवणच्या वराड गावामध्ये
प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत खूप वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये दशावतार कार्यक्रम आहे, भजन कीर्तन आहे. तर तिकडे सुद्धा आम्ही आहोत. याची स्वरूपात वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी आखणी केली जाते. कार्यक्रमांची आपण रूपरेषा पाहतायत. इथे सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये पोहोचली गेली. एक गडी बाद 23 अशी स्थिती पाहायला मिळते. खास करून पारोळवरून संजू पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. 23 वर पहिला धक्का आपण पाहिलात. यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने सरसावला होता. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 24. अप्रतिम 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली रणनीती आखली जाते, परंतु ज्या अपेक्षित धावा आहेत त्या मात्र आता येताना दिसत नाहीयेत. हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करत फक्त जंटल पुश केलं. सिंगल मिळाली. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यस, डेफिनेटली 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये 26, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये पहिले 2 षटक जर आपण पाहिले पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दबावाखाली खेळले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा राकेश पाटील यांनी स्लोवर मारा केला होता आणि चौथ्या षटकात म्हणजेच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक हे पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कोलवर चेंडू, सुरेख चेंडू होता. चेंडूला मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेत बुंद्यातला चेंडू होता आणि तो खोदून काढला जातोय. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये एक गडी बाद. 4 षटक झालेले आहे, 27 धावा. यानंतर होणारा सामना जय बजरंग बिरवाडी वर्सेस डॉन किलर बिरवाडी या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर शेवटचा सामना क्रिएटिव्ह 11 माकडे आणि राहुल 21 टेंबोडे अशा प्रकारचे 2 सामने राहिलेत. तर थोडंसं स्पीडअप करा, कव्हर करा यावेळेला टाइम. आणि आज टायमिंगच्या बाबतीत प्रत्येक संघाने मात्र आम्हाला सहकार्य केलंय, त्याबद्दल कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नितीन आळवे सर जोडले गेलेत. नितीन सर, 4 षटक 27 धावा. आताचं क्रिकेट फास्ट क्रिकेट झालंय. पहिल्याचं क्रिकेट वेगळं होतं. काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि तदनंतर क्रिकेट इज माय पॅशन झालं. परंतु असं नाहीये की बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं म्हणून मी खेळाडू बनणार. त्यासाठी क्रिकेटवरचं डेडिकेशन, पॅशन, तुमचं खरं प्रामाणिक प्रेम, सराव आणि खास करून एकमेकांचा आदर करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. काय म्हणतील, व्हॉट यू कॅन से? हो, येस. कारण सगळ्यात प्रथम तर मी एवढंच सांगेन का मी संतोष नाणेकर यांचं नाव घेईन, कारण त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आता प्रत्येक घराघरात हे क्रिकेट पोचलेलं आहे. आणि संतोष नाणेकर ज्यांनी खरोखर यूट्यूबच्या माध्यमातून सर्वात प्रथम सुरुवात केली. म्हणतात ना, उगवत्या सूर्याला सर्व नमस्कार करतात पण मावळत्या सूर्याकडे कोण ढुंकून सुद्धा बघत नाही. तर 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. अजून 2 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे नम्र विनंती आहे का लवकरात लवकर प्लीज तुम्ही वेळ जास्त वाया घालवू नका. यानंतरची मॅच होणार आहे इंग्लंड ऑस्ट्रेलिया प्रमाणे. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर आहेत. खूप मजा येईल, कमाल होईल, धमाल होईल. संध्याकाळपर्यंत शेवटच्या मॅच मध्ये थोडंसं मालवणी भाषेमध्ये, आगरी भाषेमध्ये आणि सैराटच्या भाषेमध्ये थोडीशी मजा करू आपण. नक्कीच शेवटच्या मॅच जेव्हा सुरुवात होईल तेव्हा. निश्चित स्वरूपात दयानंद वाजी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. DDS मोटर्सचे प्रोप्रायटर चांदीप गावातील यावेळेला व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आदरणीय सन्माननीय संजोगजी घरत आणि भावेशजी घरत यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला ऑन साइडला संजय घरत थांबणार नाही. आता मात्र या ठिकाणी संजय घरत दर्शवत असताना रडायचं नाही, लढायचं. आशुतोष व्यवहारे यांच्या स्वागतासाठी चेंडू 6. योगेशजी तरे आणि रुपेशजी पाटील कुठे असतील तर प्लीज व्यासपीठावर या. प्रफुल्ल गावड यांच्याशी चर्चा करताना वेलकम. प्रफुल्लजी गावड साहेब, एक चांगलं क्रिकेट. 33 धावा, 1 गडी बाद, 4.1 बॉलचा खेळ झालाय. नुकतीच दिलीपजी पाटील यांनी माहिती दिली की शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार अशा 3 दिवसांमध्ये आणि या वेळेला काय एक्झॅक्टली आपण पाहतायत. आणि इथे जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का? यस, पंच या ठिकाणी दर्शवतायत, रेफर केलं गेलंय.
रेफर केलेला आहे. कॉन्फिडन्स तर पंकजला आहे, परंतु इथून मात्र रेफर केलं गेलं पाहिजे आहे. एक्झॅक्टली पाय रोपला लागला होता का जेव्हा कॅरी केला होता त्यावेळेला सर्व काही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दर्शवलं जाणार आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात खानिवडे गावामध्ये रॅली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. आशुतोष व्यवहारे सर जरा थोडंसं धावत या. लंच केलंय तर थोडंसं आपण यस 6 या. फक्त पंकज पाटील पालन या ठिकाणी फक्त एकानेच या, कोणी बाकी येऊ नका तिथे. भावेश फक्त पंकजच येतील इथे. आपण पाहू शकतायत समान न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मात्र जर आपण पाहिलं तर असं वाटलं पंकजला की मात्र टच झालेलं नाहीये, परंतु प्रॉपरली त्या ठिकाणी आपण पाहताय हलकसं जे
शूज आहेत ते मात्र थोडेसे टच होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तो गॅप दिसत नाहीये. आणि चला आता चर्चा करू नका, चर्चेपेक्षा आता जो निर्णय आहे तोच मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. थर्ड अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. सव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. खूप सुंदर मैदानाची उभारणी केली गेले आणि खऱ्या अर्थानं चहूबाजूने चांगले स्टँड्स कटआउट्स आमच्या उद्योजकांचे ज्यांनी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केलेलं आहे. प्रत्येक संघांचे मात्र स्टँड्स या ठिकाणी पाहायला मिळतात. 14 संघ मालक, 182 खेळाडू आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा सकाळच्या 17 पासून आदरणीय सन्मान्य देवानंद कृष्णा वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. स्वरंगी वॉरियर्स दुखन चे मालक. तर स्वप्नील पाटील तुम्ही फोन केला होता, त्याच्यासाठी तुम्हाला एक सूचना आहे की तुम्हाला प्रथम फलंदाजी करून 120 धावा करायच्या आहेत आणि 97 धावाने तुम्हाला सामना जिंकायचा आहे, तरच राहुल 21च्या पुढे जातील. आणि जर तुमची पहिली फिल्डिंग आली तर तुम्ही मग बाहेरच आहेत असं समजा. यावेळेला जबरदस्त संजय घरात आक्रमकतेचा पवित्रा यावेळेला घेत असताना सरळ चेंडूला पाठवलाय इनटू द ग्राउंड. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय संजय घरात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. चला चॅपेल आता मात्र जो निर्णय दिलेला आहे तो 6 धावा आहेत, तर त्या प्लीज कृपया करून कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करून चालणार नाही. थर्ड अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. जो काही निर्णय आहे तो मात्र या ठिकाणी दिला गेलाय आणि चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 46 वर 1 गडी बाद. यावेळेला ऑन साइडला पायावरचा चेंडू होता आणि यस डेफिनेटली त्या ठिकाणी आपण पाहतायत संजय घरातला परतावा लागेल, परंतु एक चांगल्या खेळीचा अंक आपण पाहू शकलात. पायाच्या अगदी मधोमध चेंडू या ठिकाणी यॉर्कर ड्राइव्ह पाहायला मिळाला, जेणेकरून खेळाडूला मजबूर केलं हा स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि तेवढाच उत्तम दर्जाचा झेल राकेश पाटील पोलीस दलात जे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. फलंदाज बाद होताना 46 वर दुसरा धक्का. तर या ठिकाणी आपण पाहतायत जी नुकतीच अनाउन्समेंट झाली मनोज पाटील यांच्याकरता राहुल जे पाटील चिंटू यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. वर 2 धक्के. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय, तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगल मधून यावेळेला आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 47च्या घरामध्ये 2 धावा आल्या. 48 धावा 48. षटक क्रमांक 5. शेवटचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॉल असेल 4.5 बॉलचा आतापर्यंत संपन्न झालाय. 48 धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 49. साइडला खेळला गेलाय. यस काय कॅच कॅरी केलाय जबरदस्त. रनिंग मध्ये अशा प्रकारचा झेल टिपणं खरोखरच वाखाणण्याजोगे. फलंदाज बाद होताना 49. लॉस ऑफ 3 विकेट. 49 ला 3.
49 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रेहान सुपर किंग बहाडोली स्ट्रगल करत असताना श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय घरात एका साईडला बाद झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत अजय आतापर्यंत आहेत आणि एका साईडला बाद झालेला फलंदाज साहिल आणि विशाल पाटील आणि अजय घरत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहिलं तर डेफिनेटली त्या पद्धतीने आपण पाहू शकाल एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. राहुल पाटील चिंटू खुश आहेत आणि अनाउन्समेंट केल्यानंतर एक वेगळीच मात्र या ठिकाणी बक्षिसांची बघा डॉनला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि 120 धावा काढायच्या आहेत. जर तुम्ही त्यांना 97 धावांमध्ये हरवलं तर तुम्ही राहुलच्या पुढे जातील, नाहीतर तुम्ही राहुलच्या मागे राहतील आणि प्रथम जर तुमची क्षेत्ररक्षण आलं तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर आहेत. धन्यवाद. तर डेफिनेटली मनोज पाटील या ठिकाणी पारितोषिक घेण्यासाठी आपण या एक वेगळंच पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 51 धावा झाले, 3 गडी बाद झालेले आहेत आणि इथून मात्र आपण पाहतायत 51 वर 3 विकेट, 51 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेलाय, त्या ठिकाणी बॅकअप चांगला मिळाला अमित पाटीलचा. ब्राउंड ऑफ नौसाई बॉल कॅच, फलंदाज बाद. थँक्यू डिझो, थँक्यू. संघाची धावसंख्या 51 वर 4 गडी बाद झालेत. 5.3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. त्यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय, पाहायचा एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? जतीन बोडे सरसावतोय, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 4 धावन करतात, चौकार 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 55. या वेळेला सरळ बॅटचा अप्रतिम वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ही आहे ताकद. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 61. लॉस ऑफ 4 विकेट. तर इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने मात्र खेळी करेल संजित. पहिल्या सामन्याचा विचार केला तर संजित थोडंसं बॅकफुटला ठेवलं गेलं होतं, परंतु आज संजितने पुन्हा एकदा दाखवलंय, हो माझ्या दमखम आहे. जरी मी पेशाने यावेळेला वकील असलो तरी सुद्धा काय झालं, वेळोवेळी रेग्युलर क्रिकेट खेळत नाही, परंतु माझ्याकडे तो तजुर्बा आहे, एक्सपिरियन्स आहे. ऑन साइडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका तर आहे. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. फेकी चांगली होते आणि इथून जर आपण पाहिलं तर फक्त एक धाव मिळेल की 2 धावा येतील याकडे लक्ष असेल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 63ला 4, म्हणजेच यावेळेला 64 धावांचं लक्ष समोर ठेवलंय रेहान सुपर किंग बहाडोली संघाने प्रतिस्पर्धी संघ श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघासमोर.
चला टॉस करण्यासाठी या जय बजरंग बिरवाडी आणि डॉन किलर बिरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. संकल्प हॅलो हॅलो चेक चेक. सन्माननीय रत्नकांत पाटील साहेबांना विनंती करतोय का तुमच्या शुभ हस्ते तिथे टॉस होणार आहे. चला 36 चेंडू 64 धावा करायच्या श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला. दोन दिग्गज संघ आहेत कारण यानंतरची जी मॅच आहे ड्युअर डाय सांगितलं दादानी का माईक मधून किती धावा करावे लागतील तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल. आता 64 धावा श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला इकडे करायच्या आहेत. 36 चेंडू आहेत 64 धावा आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा आणि युट्यूबच्या माध्यमातून आज जे रसिक प्रेक्षक माईबाप आनंद घेतात आणि तब्बल 197 देशामध्ये पाटील नेटवर्कचा सध्या बोलबाला आहे. टॉस कॉइन कोणाकडे असेल प्लीज प्रमोद शेडगे सरांच्या हातामध्ये टॉस कॉइन द्यायचा आहे. दोन दिग्गज कॅप्टन आहेत. चला टीम मीटिंग करू नका. दोन मॅचेस आम्हाला अजून खेळवायचे आहेत. विनंती करतोय. टॉस बॉक्स मध्ये प्रमोद शेडगे सर प्रमुख मान्यवर आणि दोन कॅप्टन तिकडे आहेत. संकल्प आणि अमोल पाटील चाकरेचा ब्रँड आपण पाहतायत. टॉस या ठिकाणी केला जाईल. काट म्हणजेच हेड. धन्यवाद रत्नाकांत पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅच आनंद घ्यावा. साई बिलिव्हर्स सरपाडा संघाचे करते धरते. संकल्प टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं नेमकं कारण? नेमकं म्हणजे मेनली आता मॅच तर गेलेलेच आहे पण परफॉर्मन्स करून मॅच जिंकायचा प्रयत्न करू. नक्की संघ मालकांचं जाता जाता धन्यवाद कसं व्यक्त करशील? चांगले संघ मालक आहेत. स्वतः पप्पा आहेत माझे आणि मोठा मन आहे. खूप बरं वाटते. क्या बात आहे. असा कोणता खेळाडू आहे तुझा जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये तू त्याला फॉलो करतोस, आयडल मानतोस? विराट कोहली. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? कृष्णा सातपुते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. अमोल पाटील जोडले गेले साखरेचे आणि आमचे जवळचे मित्र नेहमीच आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करतात. साखरे ते सफाळे असं ट्रॅव्हलिंग तुमच्याच गाडीतून होत असतं. तर यंदाच्या वर्षात सुद्धा करावं हीच आमची इच्छा असेल. अमोल पाटील टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग मनासारखे फलंदाजी आले. 36 बॉल मध्ये काय टोटल करण्याचा प्रयत्न असेल? 100 प्लस. 100 प्लस. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस
नक्कीच अमोल पाटील थँक्यू व्हेरी मच. अँड संकल्प रत्नाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला. टॉस या ठिकाणी आपण पाहिलात तर जय बजरंग बिरवाडी संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. जय बजरंग बिरवाडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्स नाव जिथे आहेत आवाज ऐकूया गोडदेवचा महाराष्ट्राचा नितीन आळवे सर आणि यावेळेला उपस्थित झालेत हर्ष आणि विशाल करत त्यांचं करूया वेलकम. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. सलामीला इकडे आलेले आहेत पंकज पालन या नावाने नुसतं महाराष्ट्र नाही, केरळमध्ये नाही, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवणारा एक असा अनमोल हिरा जो सलामीला स्ट्राईकला तुम्ही बघतायत. 36 चेंडू आणि 64 धावा. पहिला चेंडू क्या बात आहे. नावाप्रमाणे काम, कारण नावात काय नसतं, तुम्ही जे काम कराल ना त्याच्यामुळे तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. सर एक मिनिट. साईने आणि साईदने घरत 27-15 यांच्याकडून प्रत्येक षटकाराला श्रीराम स्पोर्ट्स साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे आणि जर श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ विजयी होतोय तर मात्र इथे आपण बघतोय भावेश गरत आणि संजोग गरत यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकार वीरेंद्र सेवाग संदीप पाटील सरांची आम्हाला आठवण करून देतोय. या पालन या नावाने खूप प्रसिद्ध आहे. आगरी समाजाचं आराध्य दैवत ज्या देवीचं नाव आहे एक वीरा, समोर आहे कोहिनूर हिरा. बॅक टू बॅक का कॅच होईल. क्या बात है. इसके पहले तुम्हारी तो अभी हमारी. जबरदस्त उत्तर देता है तो तुम हो तो हम भी हम है. क्या बात है. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. हॅलो 34-58 असं गणित आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला तरी मी गोलंदाजाचं कौतुक करेन. संजय यांचा खरोखर कौतुक करावं लागेल. इतकी मोठी विकेट आपल्या नावावर त्यांनी केली, कारण पहिल्या चेंडूवर चुकी केली होती, फुल लाईन डिलिव्हरी होती आणि त्यानंतर थोडासा चेंज ऑफ पेस केला. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता हा क्षण. अप्रतिम गोलंदाजी संजय यांची. 64 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे 6. साहिलने जर झेल घेतला तर निलेश कुडू, आता जो झेल घेतला त्यासाठी निलेश कुडू साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. उत्साह वाढला पाहिजे खेळाडूंचा. सन्मान्य रणजित ठाकूर साहेबांना विनंती करतोय उपसरपंच प्लीज व्यासपीठावर या. आता मात्र बघा योगेश पेनकर स्टाईल मध्ये अक्रॉस मध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण करून देतोय. हा येतोय बिग सिक्सर. कस्तुरीची खरी ओळख तिच्या सुगंधाने होते, सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणांनी होते, मंदिराची खरी ओळख देवाच्या मूर्तीने होते आणि व्यासपीठाची खरी ओळख प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होते. वेलकम वेलकम, सुस्वागतम दादा. 2 षटकाराचा आहे ना धावसंख्या ती म्हणजे 12 धावा करायच्या. 64. पहिलं षटक प्रगतीपथावर संजय. क्रॉस डिलिव्हरी होती, बघायचं आहे विकेटला तिकडे चेंडू जातोय, सापडेल का. थोडासा उशीर झाला मात्र कॉल दिला. यू वेट अ सांगितलं, डोळ्यांचा इशारा झाला, आखो आखो का इशारा यहाँ पे होता हुआ दोनों बल्लेबाजों का. धावसंख्या ती म्हणजे 13. 64. मात्र यानंतर मी सांगितलं ना इंग्लंड ऑस्ट्रेलिया प्रमाणे जी मॅच होणार आहे आणि त्यानंतर आणखीन एक मॅच, त्यासाठी कोऑपरेट करा. 3:30 वाजून गेलेत. हात जोडून नम्र विनंती आहे. दुपारचं थोडंसं वातावरण आहे, संत वातावरण, गुलाबी हवा सुरुवात झालेली आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन तुम्ही बघताय. आतापर्यंत 4 मिनिटं झालेली आहेत बघा, कारण टायमर चालू आहे. मी अगोदर सकाळपासून सांगितलं टायमर थांबणार नाही. संजय यस बघा, कारण अगोदर ठरवलं होतं का सिंगल घ्यायचंय. लो फुल टॉस चेंडू होता, शॉर्ट पॉइंटला तिकडे चेंडू गेला, सिंगल्स मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 14 टू लॉस ऑफ 1 विकेट. जस्ट द स्कोअर 64.
काय सोहळा आहे आगरी प्रीमियर लीग 2024 उद्या संध्याकाळी इतिहासाच्या पानावर आणि या विरार शहराच्या आज मातीच्या कणावर सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला जाईल. कोण होणार चॅम्पियन? उद्या संध्याकाळी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलल्यावर फुटेल का चॅम्पियन? कारण तोच होणार करा चॅम्पियन. जंगलाचा वाघ आपल्याला उद्या संध्याकाळी समजणार आहे. पुन्हा एकदा संजय आणखीन एक गडी बघायचा आहे. क्या बात आहे, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. 2 गडी आपल्या नावावर. तर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. ग्रामपंचायत नावचे चे उपसरपंच तर देवानंदजी वजे साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतोय रणजितजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय. मिस्टर रणजितजी ठाकूर साहेब नावजाचे उपसरपंच आहेत आणि देवानंदजी वजे साहेब यांचे जवळचे मित्र. चला या, लवकर या. साहिल कुडूसाठी ह्या जेलसाठी सुद्धा निलेश कुडू बहाडोली यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि साहिल कुडू जेव्हा गोलंदाजी करेल तेव्हा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदरणीय गौरवजी तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. माकड्यावरून जीटी ज्यांच्या मार्फत आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे आणि ही सायकल त्यांनी भेट दिलेली आहे. त्यांचं इथे शुभागमन होतंय आणि शब्दसुमनाने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे नितीनजी आळवी सर उपस्थित आहेत. धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री देवानंद वजे साहेबांकडून साहेबांचं आणि त्यांच्या मैत्रीचं स्वागत करण्यात आलं. सुस्वागतम, वेलकम साहेब. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 14. 2 गडी बाद आपल्या नावावर संजय यांनी केलेल्या. आता 2 कॅच एकाच खेळाडूने त्याच क्षणाला आणि त्याच क्षेत्रामध्ये पकडले. आता गोलंदाजी मार्कवर थोडासा चेंज होतोय. गोलंदाज येतोय विशाल. हॅलो सर, एक मिनिट थांबवतोय. आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब ग्रामपंचायत नावजेचे उपसरपंच यांच्याकडून आगरी प्रीमियर लीग 2024 करिता रोख रक्कम रुपये 1000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद सर. धन्यवाद दादा, मंडळ आभारी आहे. सर क्या बात आहे, बघायचं आहे हा चेंडू सीमा पार जाईल का. चांगला प्रयत्न केला होता 1 हँड मध्ये, मात्र उडी सुद्धा मारली गेटवरून. षटकार. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जर बघितला हा अप्रतिम षटकार मिळतोय. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 धावा. 64 धावांचा पटला करताना दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा. यानंतर 2 टायगर एकमेकांसमोर येणार आहेत. त्यांच्यासाठी ड्यू ऑर डाय मॅच. इंग्लंड ऑस्ट्रेलिया प्रमाणे यानंतरची मॅच 100% होणार आहे. पैसा वसूल मॅच कशाला म्हणतात ते आपल्याला पाहावयास मिळणार आहे. थोडंसं लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याच्यामुळे मला वाटतं फिल्डिंग मध्ये काहीतरी चेंज करतायत. डीप लॉंग आणि डीप स्क्वेअर लेग 2 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता मिड विकेटला, मात्र बघितलं तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करतायत. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. शुभ आकडा. गणपती बाप्पाची 21 नाव आहेत. मात्र वयाच्या 21व्या वर्षी या जगामध्ये सगळ्यात प्रथम कॅप्टन कोण झाला होता इंडियन टीमचा? मनसूर अली खान पतोडी. हा रेकॉर्ड होता विश्वामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये कॅप्टनशिपची धुरा सांभाळणारे मनसूर अली खान पतोडी. पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. आगरी प्रीमियर लीग 2024 करिता आपल्याला ही सायकल बघायला मिळते आणि ती मॅन ऑफ द सिरीज सायकल ज्या व्यक्तींनी ज्या दात्यांनी आपल्याला दिलेला आहे ते आदरणीय गौरवजी तरे साहेब माकड्यावरून इथे उपस्थित आहेत. जीटी या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जाते. तर आदरणीय देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. एक सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करावा इथे, अशी मी आपणास विनंती करतोय. तर गौरव तरे माकडे यांचं मात्र
इथे स्वागत होताना आपल्याला बघायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकल भेट आपल्याला आलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही. आणि बिझी शेड्यूलमुळे ते 5 दिवस येऊ शकलेत नाहीत. आज त्यांनी हजेरी लावलेली आहे इथे. उद्याच्या दिवसामध्ये येतील, परंतु व्यासपीठावर फार कमी असतील ते, कारण त्यांचे बरेच चाहते आहेत इथे. आणि क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला सपोर्ट करण्यासाठी उद्या नक्कीच दिसतील ते आपल्याला. तर गौरवजी तरे साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. जाऊया मॅच मध्ये, तिथे रिझर्वसाठी आपल्याशी जोडले जातील नितीन जाळवी सर. धन्यवाद. चांगला प्रयत्न आहे चेंडू अडवण्याचा. दादांच्या वतीने दादांनी सायकल का दिलेली आहे, कारण बाईक असेल तर बाईकनी तुमचा व्यायाम होणार नाही. मात्र सकाळी मॉर्निंग वॉकला जर जेवढी तुम्ही सायकल चालवाल तेवढं तुम्ही फिट राहाल. म्हणून सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. 23 धावा. धावा करायच्यात 64 धावा. रिवास्टो करण्याचा प्रयत्न केला होता, अपील करतायत. आणि या चला थर्ड अंबेडकडे आपण वळूया. जयेश पाटील यांनी जर 6 षटकार तर मारले, तर विपुल गावड 12-13 यांच्याकडून चांदी पॅन्ट आणि 4000 रुपये रोकडा. पण तोकडा पण रोकडा. क्या बात है. नॉट आउट. चला मॅच चालू करा, कारण 2 मॅचेस आम्हाला अजून खेळवायचे आहेत. प्लीज हात जोडून विनंती आहे. बघा एक गोष्ट सांगतो, कारण या अगोदर जी घटना रिन्यू चेक करताना फक्त अंपायर व्यतिरिक्त कोणीही राहणार नाही. आणि एकदा डिसिजन दिलं तर पुन्हा ते कोणालाही दाखवता येणार नाही. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. प्लीज हात जोडतो, नतमस्तक होतो तुमच्या समोर. रिन्यू बघताना फक्त अंपायर राहतील, आणि एकदा का अंपायरने डिसिजन दिलं लास्ट डिसिजन. 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट. सन्माननीय गौरव तरे जीटी दादा यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे. चेंडू पडल्यावर बघा थोडीशी हाईट घेतली. धन्यवाद धन्यवाद. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती म्हणजे 23. धावा करायच्यात तब्बल 64 धावा करायच्यात. बघा कसं आहे माहिती आहे का, कारण हे सगळं महत्वाचं आहे. पैसे जमा केले तरच ते बक्षीस अनाउन्समेंट होईल. 4000 रुपये. 6000. 6 षटकार मारा, लगातार 3 षटकार. लागोपाठ 3 षटकाराला 6000 रुपये. मात्र 5.5 आहेत, 500 कमी आहेत. क्या बात है. बॅकफुट पंच करतायत. कव्हर पॉइंटला खेळाडू तिकडे आहे. सिंगल्स तिकडे मिळते, आणि या सिंगल्सनी संघाची धाव संख्या पुढे सरकते, ती म्हणजे 24. 24 धावा. 40 धावांची गरज आहे अजून. 64 धावा. 3रं षटक प्रगती पथावर आहे. चला लवकरात लवकर करा. 2 मॅचेस जवळ जवळ 24 षटकांचा सामना अजून आम्हाला खेळवायचा आहे. वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक.
लसित मालिंगा स्टाईलला अक्रॉस डिलिव्हरी अपील करतायत, मात्र अपील बघितला तर यष्टीरक्षक यांच्या मुखातून अपील, मात्र जी गोलंदाजी करत होते त्यांच्याकडून काय एक्सप्रेशन आपल्याला पाहाव्यास मिळला नाही. आत्मविश्वास जास्त होता, उत्साह कमी होता, खास करून या चेंडूमध्ये. अक्रॉस डिलिव्हरीमध्ये अँगल जर बघितलं तर चेंडूनी थोडीशी हाईट घेतली होती, त्याच्यामुळे अपील सुद्धा खूप जोरदार. चला लवकरात लवकर करा दादानो प्लीज. संजय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून आजच्या या दुपारच्या वातावरणामध्ये थोडंसं अक्रॉस झालंय दुपारचं वातावरण. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, चेंडू अंगाला लागतोय. या सिली मिड ऑफला बघायचा एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला जो होता तो चेंडू उचलण्यासाठी तिकडे येतोय. आणखीन एक चेंडू डॉट. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी करताना मिस्टर संजय. पहिलं षटक काय टाकलं होतं, 2 गडी बाद केले होते आणि त्याच विश्वासावर बघा दुसरं षटक आज अप्रतिम इकडे टाकतायत. स्वतःच्या विचारामध्ये आहेत, प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी व्हेरिएशन करायचंय आपल्याला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पुल करतायत. बघायचा पॉवरफुल झालाय का, पॉवरफुल नाही झालाय, कारण डायरेक्ट खेळाडूच्या हातामध्ये. तिसरी विकेट आपल्या नावावर. क्या बात आहे. आनंद करे भावाचा नाता जीवा भावाचा, मागणे गावाच्या गौरव तरेचा जीटी दाताचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दाताचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दाताचा. 2 षटकामध्ये 23 धावा होत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इकडे येतोय भावेश. मूर्ती लहान आहे, मात्र बघायचं आहे भावेश आपली कीर्ती महान करून दाखवेल का. संजय आतापर्यंत 3 विकेट आपल्या नावावर. पहिलं षटक टाकलं होतं, त्यानंतर आता तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून ओहो हो हो, चेंडू पडल्यावर बघा लो राहिला, हाईट घेतली नाही. सन्माननीय गौरवतरी साहेबांकडून 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेट काढल्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. लक्षात ठेवा, ही सुवर्ण संधी आहे, ये मौका आहे, मौका बनाना पडता है, मौका बनता नाही. संधी ही बनवावी लागते मित्रांनो, लक्षात ठेवा. इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला तेवढी गुणवत्ता सादर करावी लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. खरोखर फक्त आणि फक्त 1 धाव आणि या षटकामध्ये 1 विकेट. या अगोदर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आपल्या नावावर करून संजय दादानी अप्रतिम 2 षटकं इथे टाकली. खरोखर हेड्स ऑफ आहे. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. 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 चला चला चला, थँक्स. टीम मीटिंग करू नका. स्पेशल थँक्स डीजे वाल्याचं आहे, कारण काय आगरी प्रीमियर लीग आहे, आगरीच गाणी झाली पाहिजे. सकाळपासून काय धुन वाजवतायत, सगळ्यांना खरोखर मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे आमचे डीजे वाले. दर्शन दादा, क्या बात आहे, हेड्स ऑफ आहे दादा, खरोखर अप्रतिम गाणी. 2 षटकामध्ये 23 धावा होत्या. 3 षटकामध्ये जर बघितलं तर फक्त 1च धाव, 24 धाव. 1 धावेचं षटक अप्रतिम संजय दादानी 2 षटकामध्ये 3 गडी बाद केले. तर आता बघायचं कुठला गोलंदाज येईल, कारण 64 धावांचा पाठलाग करताना इकडे धावसंख्या ती म्हणजे 24. आतापर्यंत 18 चेंडू टाकून झालेले आहेत, धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 18 चेंडू 40 धावा.
तर लक्षात ठेवा श्रीराम स्पोर्ट्स कारण कमी मिनिमम तुम्हाला मला वाटतं 61 धावा कराव्यात लागतील. बॅट अँड पॅड चेंडू ट्रॅव्हल तिकडे होतोय डीप लॉंगॉनला. तर तुम्ही यंगस्टर सोनावेच्या पुढे राहणार. लक्षात ठेवा रन रेटवर वारंवार आम्ही तुम्हाला हे सांगतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. हा आकडा कोण विसरणार. 25 जून 1983 कपिल देव निकन सरांनी जी ट्रॉफी उचलली होती वर्ल्ड कपची ती तारीख होती 25 तारीख. तोच आकडा इकडे आहे तो म्हणजे 25. चला लवकर करा प्लीज. 2 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. यस कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी कमाल धमाल चालू आहे आमची. मस्तपैकी चर्चा चालू आहे. शॉट प्लेन क्या बात आहे बघा. कारण तो ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी ओळखलं आणि सांगितलं का तो वाईट चेंडू आहे अवांतर चेंडू आहे. आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 26. हॅलो आदरणीय महेशजी पाटील साहेब गोट्याशेठ दैसर महेशजी पाटील साहेब गोट्याशेठ दैसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. महेशजी पाटील साहेब दैसर गोट्याशेठ यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर यायचं आहे. 27 पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. आम्ही भरपूर वेळा बघितल्या जेव्हा डावखुरा फलंदाज येतो तेव्हा उजव्या हाताच्या गोलंदाजाला थोडासा त्रास होतो गोलंदाजी करण्यासाठी. आणि तेच आपण नेमकं इकडे बघितलं का आता लाईन आणि जी परफेक्ट पाहिजे होती ती लाईन इकडे व्यवस्थित नाही. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी क्या बात आहे बघा. इनटू द क्राउड. हा चेंडू जातोय 6 धावेंसाठी. अप्रतिम क्लासिकल षटकार आणि या षटकाराने धावसंख्या लगेच मोठा आकार घेते 34. माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यान. माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यान. और पालघर केला वा यार सपाळे गावान. और पालघर केला वा यार सपाळे गावान. माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यान. माझ्या 15 चेंडू 30 धावा बघायचे. आता संघ मालकाला एक वचन द्यावं लागेल. जे वचन बाजीप्रभू देशपांडेने पवनखिंड लढवताना छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं. राजे तुम्ही पुढे जा हा गड मी जिंकणार. मात्र या फलंदाजाला आता यो अजिंक्य किल्ला जिंकावाच लागेल. 15 चेंडू 30 धावा. हो 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 क्या बात आहे बघा. सांगितल्याचा काहीतरी परिणाम इकडे झाला. सुमित टेकले स्टाईल हा चेंडू जातोय आर पार. दमदार शानदार षटकार. हॅलो हॅलो 14-24 14 चेंडू 24 धावा. या अगोदर 15 चेंडू 30 धावा होत्या. आता 14 चेंडू 24 धावा. काय आयोजन काय नियोजन. मी सांगितलं ना कॅप्टन कसा असावा सरपंच कसा असावा आमदार कसा असावा पण कुठल्याही आयोजन कमिटीचा अध्यक्ष कसा असावा.
आता तिसरा षटकार जर आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार. गौरव तारे दादांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक घ्या, षटकार मारा, चौकार मारा. काहीतरी वेगळं बघा, कारण एक क्षेत्ररक्षक लगेच मिडॉनला आला. तुमची सावली त्या विकेटवर पडली नाही पाहिजे. यस यस अपील करतात. दॅट्स अ बिग विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. अक्रॉस अँगल खेळताना बघा. अक्रॉस क्रिकेट इज बॅट क्रिकेट आम्ही का म्हणतो, आणि त्याच अँगल मध्ये परफेक्ट गोलंदाजी केली आणि फलंदाज तिकडे बाद. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या धन्यवाद धन्यवाद. मोठा विकेट मिळालेला आहे. अंग्रेजी में अंगूठी को रिंग कहते हैं, क्रिकेट में घूमती हुई गेंद को स्विंग कहते हैं, और हमारे देवानंद वजीर साहब को इस विरार का किंग कहते हैं. रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला, आणि समोर आमच्या अध्यक्षांना विचारायचं नसतं का साहेब तुमचं नाव काय. ये नाम नहीं, ये ब्रँड है. ये फ्लावर नहीं, ये फायर है. किसी के सामने झुकेगा नहीं. देवानंद वजीर साहब आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून तुम्हाला मानाचा मुजरा मुजरा मुजरा. चला मॅच कडे वळूया. 64 धावांचा पाठला करताना आतापर्यंत जर बघितलं 40 धावा झालेल्या आहेत. बघा बॅटला हाताला ही माती लावलेली आहे फलंदाजाने. ही धरती माता आहे आणि त्या धरती मातेची माती आपल्या हाताला लावलेली आहे. आपल्या हातांची कमाल ताकद हा बॅटर दाखवेल का. चौथं षटक प्रगतीपथावर. 64 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा बघा काहीतरी वेगळा गेम प्लॅन आहे. सेलिमी डापला एक खेळाडू. शॉर्ट प्लेन गुड कलेक्ट. टप्पा बघा. मी सांगितलं ना सकाळी, बाहुबलीचा कटप्पा आणि या गोलंदाजाचा टप्पा, या दोन गोष्टी जाम फेमस आहेत. अप्रतिम डिलिव्हरी, गुड बॉलिंग मित्रा. बारा चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा कराव्याच लागतील. 12-24, 12 गेंदे 24 रन इस मैच को जीतने के लिए. अब ये मैच गर्मा गर्म होगा, ये तो वक्त ही बताएगा. अब एक ही पटरी के ऊपर अगर 2 ट्रेन आएगी तो टक्कर भी होगी, धमाका भी होगा, धुआं भी निकलेगा. किसका निकलेगा ये तो वक्त बताएगा. चला टॉस साठी या. आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वा. चला चला टायमिंग प्लीज प्लीज. बघा टीम मीटिंग करू नका. हात जोडून विनंती आहे प्लीज. चला ग्राउंड स्टाफ कुठे आहे. तुम्हाला सन्मान्य देवानंद वजीरदादा बोलवतात. ग्राउंड स्टाफ प्लीज इकडे या. ओ अंपायर सांगतात काय चाललंय. टीम मीटिंग करू नका प्लीज. बघा समोरचे बॅटर ऑब्जेक्शन घेत आहेत. यस टायमर लावलेला आहे. 1 मिनिट सांगतो. 12 चेंडू 24 धावा, तब्बल 20 मिनिटं झालेली आहेत. कॅप्टन थोडस हुशार राहायचं आहे विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर आपण संजीतला बघतोय. संजीत स्वतः ऍडव्होकेट आहेत. बघा यांच्या समोर कोर्टामध्ये जिंकणं मला आपण सोपं काम नाही. क्रिकेटमध्ये मला माहिती नाही, कारण प्रथम दादांना मी इकडे बघतोय. संजीत दादाने जे स्वतः ऍडव्होकेट आहेत, क्या बात आहे, अप्रतिम दर्जा आहे. 12-24 संजीत बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. पहिला चेंडू ब्लॉकल मध्ये अटॅक. 2 धावा. 11 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. चला प्लीज लवकरात लवकर करा. हात जोडून विनंती आहे.
350 वर्षानंतर आज आमच्या मीरा मैदानाच्या गोडदेव आणि नवगरच्या गावामध्ये इतिहास घडणार आहे. आई वज्रेश्वरी देवीची पालखी 6 वाजता आमच्या गावात येणार आहे आणि उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहेत, यायला विसरू नका. आता मात्र बघा, अक्रॉस लाईन तर होती, अँगल व्यवस्थित नव्हता, टप्पा व्यवस्थित नव्हता. अंपायरनी सांगितलं थोडंसं वॉर्मअप करतायत अजित म्हात्रे सर. व्हाईटचा तिकडे इशारा येतोय. 11-21. याच मात्र एलिव्हेशन कमी आहे. नोमॅन्स मध्ये लँड झाला चेंडू बघायचा आहे. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव खूप महत्वाची आहे. 45 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 64. 5वं षटक प्रगती पथावर. संजित दादाला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार करता, प्लीज बघा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घ्या, मात्र जास्त वेळ घेऊ नका, नम्र विनंती आहे. दहा चेंडू आणि 19 धावा. एखादा षटकार चमत्कार आणू शकतो. पुन्हा एकदा एलिव्हेशन कमी आहे. डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, कलेक्ट करतायत, सिंगल्स मिळते. 9 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 9-18. हा गोलंदाजी करताना जर बघितला तर थोडासा लो चेंडू राहतो. मी सकाळी सांगितलं पिच रिपोर्ट जेव्हा आम्ही केला होता, गुडलँड स्पॉट, फुल लेंथ डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ लेंथ अवेलेबल टू क्रॅक. कुठे लिटिल क्रॅक आहेत, कुठे बिग क्रॅक आहेत आणि त्या क्रॅक वर चेंडू जर पडला तर चेंडू थोडासा जास्त टर्न्स होतोय आणि खाली राहतोय. हो 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 बघा, यॉर्कर ब्लॉक ऑल अटॅक का जसप्रीत बुमराह स्टाईल मध्ये बुम बुम. काय गोलंदाजी करतायत, मोका देत नाही, संधी देत नाही फलंदाजाला. 47 धावा. एक चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाजाला सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे. धावसंख्या 47 धावा करायच्या. 64. यास बघायचं आहे, या नोमॅन्स लँड मध्ये आहे. बघा, प्रयत्न चांगला केला होता डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने. 49. 7 चेंडू 15 धाब्यांची गरज. 7-15. 7-12 तर पेपरवर आपण भरपूर वेळा बघितलेला आहे, मात्र इथे क्रिकेटमध्ये आज पाहिजेत. या मॅच मध्ये 7 चेंडू 15 धावा. म्हणजे हा चेंडू किती महत्वाचा आहे. या चेंडूवर षटकार किंवा चौकार जर आला तर आणखीन मजा येईल, पैसा वसूल मॅच होईल. जर डॉट गेला तर दडपण आणखीन वाढेल समोरच्या संघाचं. 7-15. बॅट मला वाटतं चेंज केलेली आहे. सात चेंडू 15 धावा. सगळ्यात महत्वाचा चेंडू आहे, कारण या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. क्या बात है, क्या बात है. काय अपील, अक्रॉस लाईन. दॅट्स अ बिग विकेट. फळाची फर्निचर उद्ध्वस्त, खेळ खल्लास. 6 चेंडू 15 धावा. होणार का नाही होणार ही वेळ सांगेल. 6 चेंडू मध्ये 41 धावा होताना मी बघितलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 36 धावा मी होताना बघितलेल्या आहेत. मात्र एक असा रेकॉर्ड आहे 1800 दशकातील का एका चेंडू मध्ये 6-15, 6 चेंडू 15 धावा. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी बंदितो मी दिला माझ्या सत्वाई देवीला. आधी बंदितो थँक्यू डीजे, थँक्यू. चला जरा टीम मीटिंग कमी करा, कारण आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत. 6 चेंडू 15 धावा. सर काय सांगतील, मैदानामध्ये हाय व्होल्टेज सामना सुरू आहे आणि कशा पद्धतीने वर्णन करतील.
हा 6-15, कारण मनामध्ये जर तुम्ही एकदा इच्छा प्रगट केली, आता मला काय, मला आता नावासाठी नाही, आता मला गावासाठी खेळायचं आहे, मला संघ मालकाच्या आज त्याच्या इज्जतीसाठी खेळायचं आहे, तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. जिनके इरादे बुलंद होते वो हमेशा जमीन की नहीं आसमान की बातें करते. तर बघायचं आहे आज आकाशामध्ये गवस निघालून 33 कोटी देव सुद्धा आज आकाशावरून बघत असतील तर काय म्हणत असतील आमच्या देवानंद वजे दादांबद्दल. क्या बात आहे, काय आयोजन, काय नियोजन, खरोखर सॅल्यूट आहे. जबरदस्त आगरी प्रीमियर लीग 2024 आज या संपूर्ण एशियन कंट्री मध्ये आगरी समाजाची सगळ्यात मानाची, सन्मानाची, गुणगौरवाची आणि अभिमानाची स्पर्धा ही तुम्ही बघतायत. 6 चेंडू 15 धावा 6 गेंद 15 रन इस मैच को जीतने के लिए. जर बघा, कारण जर तुम्ही 52 धावा जर केल्या तर राहुल 21 टेंबोडेच्या पुढे जातील रन रेटवर, आणि जर 61 केल्या तर यंगस्टार सोनामीच्या पुढे जातील. आता 6 चेंडू 15 धावा. गोलंदाज साहिल. क्या बात है, काय टप्पा आहे हो, परफेक्ट लाईन, चान्स देत नाही. यष्टीरक्षकांचं कौतुक करेन. अनिल दादा गोलतकर, चेतन चाचा, कंचन पवार, टेनिस विश्वातील सगळ्या यष्टीरक्षकांची मला आठवण करून देतोय. 5-15 बघा, त्रिकोण यष्टीरक्षक, थर्डमॅन, फाईन लेग, हे त्रिकोण आकाराचं क्षेत्ररक्षण तुम्ही बघतायत. 5 चेंडू 15 धावा. खरोखर शब्द नाही तो माझ्याकडे, शब्द नाहीत सर. गोलंदाजापेक्षा अजय घरचं कौतुक करावं लागेल, कारण तेच गोलंदाजांना एसटीनं चिकटून उभा आहे. 40 प्लसचा खेळाडू आहे. 4-15 घुबडाची नजर, वाघाची चाल, बाजीरावची तलवार, सुलतानचा दिमाग, आणि या गोलंदाजाला पुढे जाण्यापासून कोण रोखू शकत नाही. 4-15 पुन्हा एकदा शॉट प्लेन बघायचंय. पूल केलाय, पॉवरफुल होईल का? वाह वाह वाह, ताज, क्या बात है. पेंढा पावली शेती बरकत दे कामधंद्याला, कष्टकरी हो शेतकऱ्यांच्या आधार दे तू खांद्याला. राजू विनवी तो माय माऊलीला, राजू विनवी तो चला 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 चला, क्या बात है. चला लवकर करा प्लीज, टीम मीटिंग करू नका. साहिल 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 एकच नाव है. शाहजहां ने अपनी पत्नी के याद में जो ताजमहल बांधा उसे इस दुनिया का नूर कहते हैं, और टेनिस विश्व में साहिल को कोहिनूर कहते हैं. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू 15 धावेंची गरज. 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल जर ही मॅच जिंकायची असेल. 3-15 साहिल गोलंदाजी मार्कवर. आता मात्र आउटसाइड लेग स्टंप, सगळं काय व्यवस्थित चालू होतं, तर मग काय गरज होती. मात्र फलंदाज तिकडे धावशीत बाद होणार. वाईट आहे. 3-14 रेफर केलंय. फिल्डिंग साइडने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, वाईटचा इशारा दिलेला आहे. सिग्नल बरोबर आहे. 3 चेंडू 14 धावा. 55 जर केल्या तर राहुल 21 टेंबुडेच्या वर जातील. लक्षात ठेवा, तुमच्यावर आहे. बावन्न केल्या तरी लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगतो. 3-14 50 झालाय. 52 जरी केला तरी तुम्ही पुढे जाणार.
आणि 61 केला तर सोनावीच्या पुढे जाणार. हे वारंवार आम्ही तुम्हाला माहिती देतोय मायक्रोफोन मधून. प्लीज 3-14. अप्रतिम डिलिव्हरी बघा, स्वतः यष्टीरक्षक तिकडे जात आहेत. 2 चेंडूत 14 धावा. साहिल अप्रतिम गोलंदाजी करताना व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच कशाला म्हणतात मित्रांनो, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही या मॅच मध्ये, लाईव्ह मॅच मध्ये इकडे बघत आहात. 2-14. बघा, मॅच संपल्याशिवाय मी विनंती करेन कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. फुलपीट डिलिव्हरी बघायचं आहे. एक धाव, दुसरी धाव होईल का? सिंगल्स तिकडे मिळते. 1-13 आणि ही एक धाव करायची आहे. 1-13. 7 मेरा 1-13. एक चेंडू 13 धावा. जर एक धाव केली तर रन रेटने तुम्ही टेंबोडेच्या पुढे जा. लक्षात ठेवा, ही एक धाव किती महत्वाची आहे. सकाळीच आम्ही सांगितलं होतं, अभ्यासामध्ये एका गुणाची किंमत, ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदाची किंमत, निवडणूक मध्ये एका वोटाची किंमत आणि क्रिकेट मध्ये एका रनची किंमत काय असते ते या संघाला समजेल. हा चेंडू लाख मोलाचा, असे लाख मेले तरी चालतील, हे वाक्य वापरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. पण हा लाखांचा पोशिंदा शेवटपर्यंत जगत राहिला पाहिजे. बघा, हलक्या हाताने एक धाव तिकडे घेत आहेत. रन रेटने पुढे जात आहेत. हेच महत्वाचं होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅन ऑफ द मॅच संजय घरत दादांना मी इन्व्हाइट करतोय. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या एका धावेने रन रेटने पुढे गेलेले आहेत. धन्यवाद.